सर, आजच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आपण कसं पाहता? ऍक्च्युली काय झालं होतं की आपण 2012ला गोदावरी पुनरुज्जीवन म्हणजे प्रदूषण मुक्ती असेल, शोषण, अतिक्रमण हे सगळं मुक्त करून गोदावरीला अविरल निर्मल करण्यासाठी याचिका 2012ला दाखल केली होती. पण ती 2018ला निकाली पण झाली होती म्हणजे, आणि त्याच्यात खूप साऱ्या ऑर्डर्स मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या होत्या. परंतु आता 2018 नंतर 8 वर्ष झाली आणि तरी सुद्धा त्या आदेशांचं पूर्णतः पालन झालेलं नसल्यामुळे आपण मागच्या वर्षी 2025ला अवमान याचिका दाखल केलेली होती. हं, हं. त्याची आज मान्य उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तर म्हणजे मागच्या वेळेला झाली होती त्यावेळेला उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की आत्ताची परिस्थिती काय आहे ते सांगा, आत्ता प्रदूषण होतंय का नाही होत आहे. हं, ओके. हं. त्यानुसार मान्य उच्च न्यायालयाने मागच्या तारखेला आदेश दिला होता की सॅम्पल घ्यायचं मनपा आयुक्तांनी, आणि माझ्या उपस्थितीत म्हणजे याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीत सॅम्पल्स घ्यायचे 3, आणि त्याचे रिझल्ट अहवाल काल सादर करायचा होता सोमवारी, आणि आज त्यावर सुनावणी होणार होती. तर आजची त्याप्रमाणे सुनावणी झाली. परंतु हां. आम्ही मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की ज्यावेळेला आपण सॅम्पल्स घेतले त्यावेळेला पूर परिस्थिती होती. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रदूषण होतंय वगैरे हे चेक करणं संयुक्तिक होणार नाही पुराच्या पार्श्वभूमीवर, हं, है हं. ना. मग मान्य न्यायालय म्हटलं की बाबा मग आता पाऊस चालूच आहे, तर मग त्यांनी 8 आठवड्याचा नंतर परत एकदा सॅम्पल्स घेण्यासाठी निर्देशित केलेलं आहे. आता 8 आठवड्यांनी म्हणजे तोपर्यंत आता कॉर्पोरेशनला आपण जर म्हणाल की दिलासा मिळालेला आहे, तर खरंच दिलासा मिळालेला आहे. सर, महापालिकेला सध्या मिळालेला हा दिलासा योग्य वाटतो का, की त्यामुळे कारवाई लांबणीवर गेली असे वाटतंय? नाही, दिलासा म्हणण्यापेक्षा आपण त्या विषयाकडे असं बघूयात की ठीक आहे, 8 आठवड्यामध्ये ते प्रदूषण मुक्त करून टाकतील गोदावरीला, तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ते डिले झालं म्हणण्यापेक्षा सॉर्ट ऑफ 8 आठवड्यानंतर एक असं समजा त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे कॉर्पोरेशनला 8 आठवड्यामध्ये गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याची. तर तोच प्रश्न आहे माझा. गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कोणते निर्णय घ्यायला हवे? तातडीने म्हणजे ताबडतोब MIDC आणि कॉर्पोरेशननी एकत्र मीटिंग, अगदी चीफ सेक्रेटरीनी ती मीटिंग घेतली होती. हां, ओके. हां. कुंभमंत्र्यांनी पण दोघांनाही निर्देश दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत, मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद केलेली आहे. पण या 2 कार्यालयांचा जो आपापसातला समन्वय आहे ना, MIDC आणि महानगरपालिका, काय यांनी ताबडतोब समन्वय साधला पाहिजे. MIDCनी प्लॉट हँडओव्हर करायला पाहिजे. MIDCनी काय केलं माहितीये का, ऍक्च्युली एक प्लॉट त्यांनी दिलेले होते काही NMCला, त्याच्यानंतर NMCनी त्याच्यावरती पूर्ण DPR बनवला, तो अप्रूव्ह झाला. ओके. आणि त्याच्यानंतर MIDCनी कळवलं की ते 2 प्लॉट त्यांनी परस्पर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकले होते. हं, हं. म्हणजे हे जे काही गोंधळ होतो ना, तो समन्वयाचा अभाव आहे. तर यांनी तातडीने बसून आपापसात ठरवून त्या MIDCने कॉर्पोरेशनला प्लॉट हँडओव्हर करायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार ते SCPचं काम चालू व्हायला पाहिजे. सर, नाशिककरांना आपण काय संदेश द्याल या संदर्भात? आता कसं आहे दादा, याच्यामध्ये अनेक विषय आहेत. म्हणजे हा एक पर्टिक्युलर आदेशाचे अवहेलनाचा विषय आहे. हं, हं. परंतु याच्यामध्ये अनेक आदेश आहेत, आणि त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाने आदेश देताना आहे ना, दोघांवर जबाबदारी नक्की केलेली आहे. हं, एक तर हं. शासन प्रशासनाचं जे काही सिवेज वगैरे हे तर शासन प्रशासनच करू शकतं, STP बांधणे वगैरे. परंतु नागरिकांची कर्तव्य याच्यावर पण मान्य न्यायालयाने खूप मोठं आदेश दिलेले आहेत. ओके. हं, तर हं. त्या न्यायालयांच्या ड्युटीज ऑफ सिटिझन्स म्हणजे पीपल नो राईट्स, नाही का, माझा हा फंडामेंटल राईट आहे, मला फ्रेश हवा पाहिजे, फ्रेश पाणी पाहिजे. हं, पण हं. पीपल फॉरगेट अबाउट द फंडामेंटल ड्युटीज. ओके. हं, हं. आता आपल्याला नागरिकांकडनं काय अपेक्षा आहे माहिती का, की नागरिकांना कुठे काही दिसलं, चेंबर लीक झालेला आहे, घनकचरा कोणी टाकतं आहे, भराव कोणी टाकतं आहे, तर त्यांनी ऍटलिस्ट कॉर्पोरेशनला, मी तर तक्रार नाही म्हणणार, तो शब्द चुकीचा आहे, आधी इन्फॉर्म करणं गरजेचं आहे, असं असं होत आहे. ओके. हं, हं. ती जर तुम्ही इन्फॉर्मेशनची दखल नाही घेतल्या गेली तर देन इट बिकम्स कंप्लेंट. ओके. हं, तर हं. त्याच्यासाठी मान्य न्यायालयाने ऍप बनवायला लावलं होतं, विभागीय आयुक्तांना ऍप बनवायला लावलं होतं, वेबसाईट, अच्छा. की कोणालाही काहीही गोदावरीच्या संदर्भात, गोदावरी तिच्या उपनद्या
फ्रॉम ब्रह्मगिरी टू कोपरगाव. ओके, याच्यामध्ये कोणालाही काही इरेग्युलरिटी दिसली किंवा कोणी सिवेज सोडतंय, कोणी काय घनकचरा टाकतंय, काय पण, तर त्यांनी विभागीय आयुक्तांना कळवायचं आहे. विभागीय आयुक्तांनी संबंधित डिपार्टमेंटकडनं ते 1 महिन्याच्या आत प्रॉब्लेम सॉल्व्ह करून परत कळवणाऱ्याला माहिती द्यायची आहे. ही सिस्टम उच्च न्यायालयाने लावून दिलेली आहे. तर माझी नागरिकांकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह व्हावं या प्रक्रियेमध्ये. ओके. 2, 4, 5, 10 लोकांनी ते विषय तो ही ऍक्च्युअली मुवमेंटचा विषय आहे, नाही का. सगळ्या नाशिककरांना वाटलं पाहिजे की आपल्याला गोदावरी आपली पाहिजे म्हणून. ओके 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 तो भाव निर्माण होणं गरजेचं आहे नागरिकांमध्ये. ओके ओके आणि ज्यावेळेला समाज विचार करतो ना मला पाहिजे म्हणून, तर शासन प्रशासन सरकार सुद्धा कोण आहे हो, आपलाच एक कोणतरी माणूस तिथे जाऊन बसलाय. बरोबर. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला खूप सोपं जाईल. समाजाची इन्व्हॉल्वमेंट, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन पाहिजे आपल्याला. ओके सर, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. ओके. ओके सर.